विधान परिषदेसाठी इच्छुक असणारे विलास लांडे आपल्यासोबत आहेत. खरं तर भोसरीचे प्रथम आमदार आहेत. शेठ, काय सांगाल, पुन्हा एकदा तुम्हाला पक्षानं डावललेलं आहे. कुठंतरी निष्ठा जी आहे ती पराभूत झालेली दिसते. नाही, निष्ठा ही पराभूत नाही झालेली, पण निष्ठेची चेष्टा जर झाल्यासारखं असं जर कार्यकर्ते म्हणत असेल तर ते सुद्धा मी आता वरिष्ठांना सांगणार आहे की पुणे स्थानिक स्वराज्य समितीची निवडणूक आहे आणि त्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या याच्यामध्ये 2 पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर हे येतात. बाकीच्या नगर परिषद त्या सगळ्या असताना सुद्धा जिल्हा परिषद तर एक चांगलं काम त्या ठिकाणी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभं राहील असं आता आम्हाला त्या ठिकाणी वाटते की आता एक उमेदवार दिलेला आहे. आता उमेदवारामध्ये सुद्धा आता 2 उमेदवार ते उमेदवारी भरलेले आहेत. त्यामुळे आता नक्की कोण आहे काय त्याच्यावरती आता बोलणं बरोबर होणार नाही असं मला वाटतं तिथं. परंतु तुम्ही स्वतः ज्येष्ठ नेते आहात. अजित पवार असतील, शरद पवार असतील, यांचे विश्वासू आहात. परंतु आता अजित पवार नाहीत, ती वेगळी गोष्ट आहे. परंतु कुठंतरी पिंपरी चिंचवडला उभारी देण्यासाठी विधान परिषद देणं अपेक्षित होतं. खरं तर त्यांनी द्यायलाच पाहिजे होती. हे सगळं कार्यकर्त्याची मागणी होती. कारण का आम्ही 5 जण इच्छुक होतो. मी, योगेश बल, नाना काटे, भाऊसाहेब भुईर, संदीप वगैरे आणि मी स्वतः. आणि पुण्यातून 3 जण होते. ते दीपक मानकर, सुनील टिंगरे आणि अमोल बरनोडकर. बाकीचे जिल्ह्यातून दिलीप मोहिते, अतुल बेनके, अप्पासाहेब जगदाळे, रणजित शिवकर सगळ्यांनी मागणी केली होती. पण त्यात त्यांनी एक निकष लावला आणि ह्या विक्रम काकलेला त्या ठिकाणी उमेदवारी त्यांनी दिलेली असं आम्हाला वाटतं. परंतु अशा पद्धतीने निर्णय घेतल्यास पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी कमकुवत होईल असं दिसतं. नाही, राष्ट्रवादी कमकुवत होईल याची त्या ठिकाणी त्यांना खात्री आहे की राष्ट्रवादीला कमकुवत करण्यापेक्षा ते आता ताकद वाढवतील. आता कशी वाढवतील? कारण विधान परिषदेला तुम्हाला डावललेलं आहे. इथं कुठले नेता येत नाहीत. एवढी मोठी घटना घडली तरी अजित पवारांचे जे 2 पुत्र आहेत ते देखील आले नाहीत. कुठल्या आपल्या नेत्यानं भेट दिलेली नाही. नाही, आता त्याकरता काही सुधारणा होईल त्यांच्यामध्ये असं वाटते. नवीन उमेदवार जो दिलेला आहे तो हुशार आहे, तरुण आहे असं त्यांना वाटत असेल तर बदल होईल असं आम्हाला वाटते तिला. परंतु आता कुठल्या निकषावरती दिली? कारण अजित पवार जेव्हा होते त्यांचे निकष वेगळे असायचे. परंतु आत्ता पक्षामध्ये अजित पवार नाहीत, ते हयात नाहीत. अशा वेळी कुठल्या निकषावरती उमेदवारी देण्यात येते? नाही, खरं पाहिलं तर स्वर्गीय अजितदादा हे वेगळं हे होतं व्यक्तिमत्व की ते सर्वसमावेशक होतं. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये या शहरावरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रेम होतं. आता तेच प्रेम त्या ठिकाणी पुत्रप्रेम म्हणून त्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर मग दादा पवार असतील, सुनेत्रा वहिनी असतील, यांनी दादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करावं अशी आम्हाला खात्री वाटते आता. आणि हे सर्व करताना त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं वाटलं पाहिजे की आता नक्की काय आहे याच्यामध्ये, कसा निकष लावला आहे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आत्मचिंतन करावं की निकष कसा लावला हे आम्हालाही समजलेलं नाही. कुठला निकष लावला? आता तो त्या ह्याच्यामध्ये निकष लावताना सुद्धा की आता आपण पाहतो महापालिका जिल्हा परिषद निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये फायनान्शियली त्या ठिकाणी आता घोडेबाजार खूप झाला. मताची सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाली त्या ह्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या. तशी तर होईल का काय याची भीती म्हणून याच्यामध्ये त्या ठिकाणी तसं तो स्पष्ट वक्ते आहात. थेट विचारतो, याचा अर्थ घोडेबाजार झाला विधान परिषदेसाठी असं मला वाटतं की त्याच्यामुळे याच्यात नाही झालं तसा घोडेबाजार. पण काही आता होईल त्याच्यामध्ये की आता पुढं काय करायचं काय नाही त्याच्यामध्ये चर्चा होईल तिथं. परंतु अशा पद्धतीनं राष्ट्रवादी वेगळ्या दिशेने वेगळ्या वाटेनं जात आहे, तर अशा वेळी अजित पवारांची आठवण येते. अजितदादा होते हो, त्यांचं कोणी नादच करू नये असं दादा होता तर आता होणे नाही. आता ही आम्हाला खूप आठवण येते की आम्हाला आता कोण पाठीराखा तसा नाही. आता आम्ही पाहतोय आता की सुनेत्रा वहिनीचं तेवढं ताकद आमच्या इथे शहरातल्या लोकांना द्यावी आणि त्यातनं एक भरून काढावा असं वाटतं आता फक्त, बाकी काय. विलास लांडे वेगळा निर्णय घेऊ शकतात आगामी काळात? नाही, आता दादांच्या बाबतीमध्ये ही निवडणूक होईपर्यंत आता त्या बाबतीत त्याच्यावरती बोलणं बरोबर नाही. कारण ही निवडणूक आहे ती दादाच्या स्वप्नाची आहे. दादाला कुठेतरी स्मरण ठेवून त्या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे. तर हे भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे आहेत. खरं तर विधान परिषदेसाठी ते इच्छुक होते, परंतु या विधान परिषदेसाठी संजय काकडे यांचे जे पुत्र आहेत विक्रांत काकडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. परंतु हे सगळं होत असताना आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यात घोडेबाजार झालेला आहे असं स्पष्ट मत जे आहे ते विलास लांडे यांनी व्यक्त केलेले. त्यामुळे या निवडणुकीत देखील पैसा ओतला गेला आणि त्यामुळेच त्यांना ही उमेदवारी देण्यात आल्याचं मत जे आहे ते विलास लांडे यांनी व्यक्त केलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.